नाना पटोले राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीकरता दाखल झालेले आहेत। राजभवनामध्ये पोहोचलेले आहेत। नसीम खान, प्रमोद मोरे हे देखील दाखल झालेले आहेत। राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि नीट परीक्षा घोटाळा या महत्त्वाच्या दोन मुद्द्यांवर काँग्रेसचं शिष्टमंडळ राज्यपालांशी चर्चा करेल, निवेदन सादर करेल। राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीकरता ते राजभवनामध्ये दाखल झालेले आहेत। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी विनोद राठोड यांच्याकडे। विनोद, काँग्रेसचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीकरता पोहोचलेलं आहे। अर्थात दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत। एक तर बहुतांश ठिकाणी असलेली अद्यापही दुष्काळी परिस्थिती, न मिळालेली नुकसान भरपाई, आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नीट संदर्भात असलेला गोंधळ आणि घोटाळा। नक्की महाराष्ट्राचे प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, कार्याध्यक्ष नसीम खान आणि सचिव प्रमोद मोरे सहित काही शिष्टमंडळांचे नेते राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत राजभवनमध्ये, आणि ही भेट सुरू आहे। या भेटी दरम्यान महाराष्ट्रातले अनेक मुद्दे या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाकडून होत आहे। काँग्रेस पक्षाकडून प्रामुख्याने 2-3 मुद्दे फार महत्त्वाचे या ठिकाणी मानले जात आहे। राज्यात होत असलेल्या नीट घोटाळा जो आहे तो घोटाळा सरळ भ्रष्टाचार असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे, आणि या प्रकरणामध्ये राज्यपालांनी भूमिका घ्यावी आणि राज्य सरकार आणि त्याचबरोबर केंद्र सरकारकडे यांचं लक्ष वेधून या प्रकरणामध्ये सर्वसामान्य जे विद्यार्थी आहे, सर्वसामान्य घरातले जे विद्यार्थी आहेत त्यांना योग्य तो न्याय मिळावा अशी भूमिका या माध्यमातून घेण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात येणार आहे। दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत की ओला दुष्काळ, ज्या ठिकाणी अवकाळी पाऊस पडला, काही ठिकाणी पाऊस नाही पडला, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुष्काळ आहे। राज्य सरकारने मदत करतो, पंचनामे करतो असं सांगत होते, मात्र अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचे पंचनामे आणि मदत अजूनही शेतकऱ्यांना, सर्वसामान्य नागरिकांना मिळाली नाही, हाही मुद्दा या ठिकाणी कळीने मांडला जात आहे। आपल्याला माहिती आहे की पावसाळा, मान्सून यायला सुरुवात झाली, पावसाळा सुरू झाला आहे आणि शेतकरीची लगबग सुरू आहे, आणि बोगस बियाणांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनेक मुद्द्यांवर ही भेट घेतली जाते, चर्चा केली जाईल। विनोद, धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।